हाय एव्हरीवन. तर आज म्हणलं चला भाजी घेऊया, पण गडबड अशी झाली की दिवसभर वेळच भेटला नाही आणि हा व्हिडिओ खूप आधीचा आहे आणि याच्या नंतरचे पण व्हिडिओ तुम्हाला उशिराच येणार आहेत, कारण आई ते आलते तर आम्हाला व्हिडिओ बनवणं झाले, पण मी हेच केलेले नाही आहेत, व्हिडिओ एडिट केलेले नाही. तर जसं जमून तसं मी व्हिडिओ टाकते. तर हे आता आई ते येणार होते ना, त्याच्या एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे. तर भाजीपाला आणायला मी संध्याकाळी गेले. तर आमच्या इथं ना सहसा सकाळीच खूप फ्रेश आणि छान भाजीपाला मिळतो, पण मी म्हणलं आता ऑप्शनच नाही, कारण दिवसभर एवढं काम झालं. नंतर ना मग लास्टला म्हणलं सगळं आणलं आपण, पण भाजीच राहिली आणायची, कारण ना माझ्या घरी ना भरपूर असे पाहुणे येणार होते. तर त्याकरता मी भाजीपाला आणायला गेलते. आणि मेन म्हणजे घरातली मेन जी वस्तू असते भाजीपाल्यातली ती असते टोमॅटो. तर टोमॅटोच विसरले होते. ते टोमॅटो मला आता परत येणं होणार नाही म्हणून मी भरपूर असे टोमॅटो घेतले. भाजीपाला घेऊन दमलो होतं, तर मग आम्ही गेलो मिष्टीमध्ये भाजीपाला घेणं. तर हा निमित्त झालं, पण मिष्टीमधली मला पाणीपुरी ट्राय करायची होती. खूप छान आहे मिष्टीमधली पाणीपुरी. तर थंडी वाजत होती इथं खूप. तर मी आणि सोम बसलेलो पाणीपुरीची वाट बघत, कारण सोमचे पप्पा पाणीपुरी आणायला गेले होते. आणि इथं काय म्हणतात मस्त मिळते पाणीपुरी, एकदा नक्कीच ट्राय करा. क्रंच कॉर्नरच्या बाजूला सोलापुरी इथे हे पाणीपुरीचं दुकान झालेलं आहे, नक्कीच ट्राय केला. तर अशा प्रकारे काहीतरी पाणीपुरी आली होती आणि त्याच्याबरोबर पाणीही वेगळं आलतं. तर त्यांनी अशी पाणीपुरी बनवून दिली फक्त रगडा वगैरे घालून, आणि वरतून जे आहे ना आपण पाणी टाकून खायचं होतं. तर 35 रुपये प्लेट अशी काहीतरी पाणीपुरी होती आणि क्वांटिटी ही भरपूर होती. आणि असं काय हे पाणी आलतं. आणि त्यानंतर ना मी आणि सोहम म्हणलो चला एकदा आपण ट्राय तरी करून बघावं. इकडे सोहमच्या पप्पाने आमचे व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली, कारण ते म्हणे तुम्ही आधी ट्राय करा म्हणे, त्यांना गोड अजिबात आवडत नाही, तर तिखट असेल तर मी ही ट्राय करेल. तर इकडे आमच्या मायलेकांची पाणीपुरी खाणं चालू होतं. पाणीपुरी मस्त होती. चला बाय.